चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 10 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा, पहिले क्वेश्चनले प्यार से समजू. ठीक आहे. का म्हणताय पहा, द एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, कोणाची गोष्ट करताय? रेक्टँगल. तर पहिलं प्रेमानं हलकासा एक रेक्टँगल काढू. ठीक आहे. म्हटलाच रेक्टँगल तर चला भाऊ काढूनच टाकू. ठीक आहे. त्याचा म्हणणं असा गहराईवाला अर्थ आहे. ठीक आहे. म्हणणं गहराईवाला की रेक्टँगल पाहिजे. ओके, एक प्यारा असा एक रेक्टँगल काढ. रफ डायग्राम काढायचा. ठीक आहे. असं त्याला रंगवत बसत ना, नवरीसारखा सजवायचं नाही. ठीक आहे. आरामात रफ डायग्राम काढा. ठीक आहे. तर काय म्हणतात, द एरिया ऑफ रेक्टँगल, याचा जो एरिया तो किती देऊन आपण 96 सेंटीमीटर स्क्वेअर का दिला? एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. फिलहाल के लिए ए मध्ये लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर याचा म्हणणं का कहाणी समजा, इट्स लेंथ म्हणजे त्याची हे वाली लेंथ. ध्यान से देखो. ठीक आहे. ही वाली लेंथ. पण आता कोणाला असं वाटेल की कोणाला कोणी दुखी तर नाही होतील ना की सर हे वाली लेंथ हे वाली लेंथ का ते लेंथ राहते. ठीक आहे. पटलं ना, हे तरी घ्या नाही तर हे तरी घ्या. ठीक आहे. तर कोणती एक लेंथ आहे का म्हणता, सपोज देट ही वाली लेंथ आहे मान. तर इट्स लेंथ इज म्हणजे एक गोष्ट पहिले लिहूनच टाकायचं. ठीक आहे. ही लेंथ जी आहे ना ते इज का म्हणतात 4 सेंटीमीटर मोर. ओ नाईस. ठीक आहे. तर पहिलं पहा, लेंथ जी आहे ना कोण लेंथ. ठीक आहे. लेंथ जी आहे ना इज 4 सेंटीमीटर मोर. आता मोर म्हणल्यावर जास्त पहिलं मारायचं प्लस. ठीक आहे. 4 सेंटीमीटर मोर. ओके. ध्यान म्हणजे कोणापेक्षा. ठीक आहे. ध्यान. ठीक आहे. पटलं. ध्यान. ट्वाइस. अरे ट्वाइस म्हणला तर 2 पट तर पहिले लिहूनच टाकायचा 2 इंटू. ठीक आहे. पटलं ना, पहिले कहाणी समजा 2 इंटू लिहूनच टाकायचं ट्वाइस. ठीक आहे. ध्यान कोणापेक्षा? ब्रेथ पेक्षा. ओ नाईस. ठीक आहे. म्हणजे एक नवीन कंडिशन भेटली का की जर जे लेंथ आहे ना सर ते ब्रेथच्या 2 पट राहून 4 सेंटीमीटर मोठी आहे लेंथ. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ओके, बहुत ही बढी. आता काय म्हणतात, फाइंड द डायमेन्शन्स. ठीक आहे. आता सर हा नवीन शब्द डायमेन्शन्स का, तसं तर जुनाच डायमेन्शन्स का राहते. ठीक आहे. की जे वस्तू कायच्या पासून बनली आहे. ठीक आहे. लाईन म्हणजे लेंथ ब्रेथ हाईट कायच्या पासून बनली आहे, ज्याच्यापासून बनला ना. ठीक आहे. ते लेंथ ब्रेथ अँड हाईट जो काय असत त्याला डायमेन्शन म्हणतो. ठीक आहे. म्हणजे येतं आता कायच्यापासून बनला असं लेंथ आणि ब्रेथ ना, मग याचा लेंथ आणि ब्रेथ फाइंड करायचा आपल्याला माहित झाला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. तर बिलकुल प्रेमाने आता बारीने सॉल्व्ह करू क्वेश्चन समजले. ठीक आहे. तर काय होईल पहा, पहिले लिहा एरिया ऑफ रेक्टँगल. ठीक आहे. एरिया ऑफ रेक्टँगल किती दिला मेरे अजीज दोस्तों? 96. जो दिला आहे ते पहिले घुसाडता 96 सेंटीमीटर स्क्वेअर. बहुत ही बढ़िया. ठीक आहे. ओके. आता मला एक गोष्ट सांगा, जो ब्रेथ इकडे पहा कंडिशन लेंथ विषय बोलला तर एक काम करतो का, मी या ब्रेथला एक्स मानलो तर चालेल ऑफकोर्स. ठीक आहे. का म्हणता पहा की लेट एक्स सेंटीमीटर. ठीक आहे. एक्स सेंटीमीटर कारण सेंटीमीटर मध्ये दिला आहे ना, लेट एक्स सेंटीमीटर बी द ब्रेथ ऑफ रेक्टँगल. ओके. रेक्टँगलची ब्रेथ का आहे? एक्स सेंटीमीटर आहे असं मी मानतो. ठीक आहे. मग लेंथ का असेल? आतापर्यंत एवढीच तर भाषणबाजी दिलो. ठीक आहे. पटलं ना. का म्हणता पहा की लेंथ का राहील 2 टाइम्स राहील कोणाच्या? ब्रेथच्या. ठीक आहे. आणि प्लस 4 सेंटीमीटर जास्तच राहील. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. मग लेंथ इज इक्वल टू काय? 2x + 4. ओ नाईस. ठीक आहे. म्हणजे लेंथही भेटली आणि ब्रेथही भेटली. फिलहाल केली भेटली ना, ब्रेथ आहे x आणि लेंथ आहे 2x + 4. ओके. आता आपल्याला दिला का होता ऐका, एरिया दिला, एरिया ऑफ रेक्टिया. ठीक आहे. तुम्ही रेक्टँगल लिहून टाका. ठीक आहे. मी रेक्टिया लिहिलो. ठीक आहे. फॉर्म्युला काय येईल पहा, ते तर माहित पाहिजे भाऊ. ठीक आहे. हा जर नाही येईल ठीक आहे तर विषय क्लोज आहे. समजलं ना. त्याचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ. आता मला सांगा लेंथ किती आहे सर? हा एकदा भांडण करून लेंथ काढलो ना, किती आहे? 2x + 4. ओ नाईस. ठीक आहे. इंटू ब्रेथ किती आहे? ब्रेथ तर सर मी मानलो x. ठीक आहे. ओके, बहुत ही बढिया. ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे? ध्यान से देखो. तो घुसाडा पहिलं 96. अरे जे गोष्ट जिथं दिली आहे ते लिहा. एरिया ऑफ रेक्टँगल दिला, घुसाडा आहे. पटलं ना. ओके. आता काय होईल पहा, इकडे दुकानदारी का करीन, इकडे पहा, इकडे ऐका. एक गोष्ट कोण एक गोष्ट फील करत आहे. ठीक आहे. म्हणजे कधी पहा क्वेश्चनला कधी लवकरात लवकर सॉल्व्ह करताय याच्यावर फोकस द्यायचा. ठीक आहे. ओके. झामल कार्यक्रम करायचं नाही. ठीक आहे. आता एक कार्यक्रम दाखवतो मी. ठीक आहे. का की सर इथून 2 आणि इथून 2 कॉमन काढू शकतो. कॉमन समजते कॉमन. ठीक आहे. तर इथून जर 2 कॉमन काढलो तर ती x + 2 इंटू एक्स नाही लिहू शकत का? ऑफकोर्स सर. कारण पहा ना 2 इंटू एक्स 2x आणि 2 2 जा 4 96. ठीक आहे. आता फील करा, थोडी देरी केली तुम्हाला समजत आहे. हा जो 2 आहे ना
हा 2 इकडे येऊन डिवाइड नाही होईल का? अरे हो सर होते, ठीक आहे बरोबर आहे. आणि मग आता कचाकच उडवीन नाही का? ठीक आहे, म्हणजे डिवाइड होतं उडवीन ना. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 4 जा 8 ना, आणि 2 8 जा 16. म्हणजे सर असं बी नाही का? म्हणजे इक्वेशन जो आहे इकडे आला 48, समजलं ना का खूप, ठीक आहे. आणि इकडे पाहता, इकडे कार्यक्रम झाला, तिकडचा कार्यक्रम उरकवून टाका, ठीक आहे. x इंटू एक्स, x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, आणि 2 इंटू एक्स 2x, ठीक आहे. म्हणजे सर आता मला क्वाड्रॅटिक इक्वेशन सारखा दिसतंय सर. हो, तर काय होईल पहा, फिल करा एक्स स्क्वेअर तिकडे असं फिल करा, ठीक आहे पटलं. त्यानंतर फिल करा की 2x तिकडे ठीक आहे पटलं ना. मग हा जो 48 आहे ना वो उधर जाएगा, ठीक आहे. म्हणजे काय होईल -40 आणि इज इक्वल टू 0. ओह बहुत ही बढ़िया, ठीक आहे. हा वाला आपल्याला भेटला. आता मी फिलहाल केली ओके, आपल्याला काय करायचं डायमेन्शन ना, लेंथ आणि ब्रेथ, ठीक आहे. तर फिलहाल के लिए मी एक काम करता हूं, जे लेंथ आहे ते किती आहे 2x + 4, आपण जो इक्वेशन काढलो तो ना, आणि ब्रेथ जे आहे ते 1 आहे असं बाजूला लिहून ठेवलं, आणि एवढा पार्ट मी मिटवत आहोत, ठीक आहे. चला मित्रांनो, मिटवल्यानंतर आता आपला क्वेश्चन सॉल्व्ह करूया. काय म्हणता का, फिलहाल के लिए इथे देऊ ना x² प्लस 2x आणि -48 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला माहित आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आला तर मंदिर वही बनाएंगे, ठीक आहे. -48 मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन +2 कधी येईल ते तुम्हाला दिमाग लावावं लागते बरं, ठीक आहे. इथे काही टीचर नाही, ठीक आहे, भाऊ तुम्हाला फॅक्टर सांगतो म्हणून, ठीक आहे पटलं ना. ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे बेसिक मध्ये, समजलं का? नाही तर विद्यार्थी अतिशय झामल कार्यक्रम करते, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, हे तुम्हाला माहित पाहिजे. तर ऐका का मी काय करतो पहा, जर +8 ठेवली आणि मायनस जर 6 ठेवली, जुगाड पहा, तर प्लस मायनस 8 6 जा 48 -40 आला सर. ओके, आता 8 मधून जर 6 गेले तर +2, हो सर ते पण आला, ठीक आहे. म्हणजे माहित झाला की x² याचे जे फॅक्टर आहे त्याचे फॅक्टर +8x -6x -48 इज इक्वल टू 0, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर, ओके इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल पहा, इथून कॉमन काढा का, इथून x कॉमन निघा, तर x + 8 ना, हा जो फुकट्या भेटला येथे घुसाडा x + 8 आणि इज इक्वल टू 0, ठीक आहे. हा जो फुकट्या भेटला इकडे मांडा, ठीक आहे. आता मी जुगाड काय करता पहा, हा जो -6 इथं मांडेल तेव्हा -6 होईल आणि -40, ठीक आहे. आता एक काम करा, x + 8 ले कॉमन काढा आणि दुसरा x - 6 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला माहित आहे की दोघं जण चिपकले तर एक तरी 0, ठीक आहे. तर x + 8 इज इक्वल टू 0 और दुसरा काय x - 6 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू किती -8 ना तिकडे जाऊन, आणि इकडे काय पहा x इज इक्वल टू 6 प्लस, ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, हा की हा आन्सर, ठीक आहे. तर सर हा त्या आन्सर राहू शकत नाही. काउंट कारण लेंथ जर निगेटिव्ह राहील किंवा ब्रेथ जर निगेटिव्ह राहील का घुंगरू रेक्टँगल निघणार आहे, समजता? अरे निगेटिव्ह लेंथ घेऊन कोण रेक्टँगल काढणार आहे, पटलं ना. म्हणजेच येतले की ब्रेथ मानलं होतं ना, तर ब्रेथ शुड नॉट बी निगेटिव्ह, ठीक आहे. मग देअरफॉर x इज इक्वल टू 6, आणि मग ब्रेथ किती आली चेक करा, ब्रेथ आला 6 सेंटीमीटर, ठीक आहे. मग आता लेंथ पहा, लेंथ माहिती आहे, ठीक आहे. लेंथ काय पहा, लेंथ इज इक्वल टू 2x + 4. काही विषय नाही, जिथं x आहे तिथं 6 घुसाडा, कारण x ची व्हॅल्यू 6, ठीक आहे. इथं 6 + 4, ठीक आहे, बहुत ही प्यारा. तर 6 2 जा 12 आणि +4, ठीक आहे. अरे 6 2 जा 12 तर किती आला पहा 16. तर लेंथ किती आली 16, ठीक आहे. म्हणजे असा रेक्टँगल आहे की लेंथ 16 आहे आणि ब्रेथ 6 आहे, ठीक आहे. तर समजलं असेल मेरे प्यारे दोस्तों, ठीक आहे. बाकी आपण ब्रेक की बात पाहू, ठीक आहे.